हॅलो स्टुडंट्स, आज विद्यालयामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी धनश्री आज घेऊन आले आहे कॉम्प्युटर सब्जेक्ट आणि आपण पाहत आहोत स्क्रॅच चॅप्टर. त्यातले वेगवेगळे पार्ट्स ब्लॉक्स आपण पाहिलेले आहेत ऑलरेडी. तर लास्ट सेशन मध्ये आपण पाहिलं लुक्स ब्लॉक आणि त्यातच आपण इव्हेंट ब्लॉक पाहणार होतो, पण तो ब्लॉक आपण या सेशन मध्ये कंटिन्यू करणार आहे. तर इव्हेंट ब्लॉक मध्ये तुम्हाला मी साऊंड सुद्धा दाखवणार आहे, कारण तुम्ही या पहिल्या भागात साऊंड्स ऐकले नव्हते. तर नेक्स्ट भागात म्हणजे या भागात तुम्ही साऊंड्स ऐकणार आहेत आणि तुम्हाला समजेल की साऊंड्स आपण कसे इफेक्ट देतो. ओके, तर चला सुरू करूया. ओपन करते स्क्रॅच. तर इव्हेंट्स मध्ये ऍक्च्युली काय असतं, इव्हेंट्स मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं लास्ट सेशन मध्ये की इव्हेंट्स म्हणजे कोणतीही ऍक्शन किंवा कोणताही प्रसंग. जसे तुम्ही पाहू शकता, वेन फ्लॅग क्लिक्ड हा आहे फ्लॅग. ज्यावेळी हा फ्लॅग क्लिक होईल त्यावेळी आपल्याला काय काय प्रक्रिया स्प्राइट कडून करून घ्यायचे ते आपण इथे करू शकतो. तसेच वेन की प्रेस्ड ते पण आपण करू शकतो. This sprite clicked when backdrop switches to, then when loudness is greater than 10, when I receive message this, broadcast message आणि broadcast message and wait. तर असे हे इव्हेंट्स ब्लॉक मध्ये ब्लॉक्स आहेत. तर हे आपण एक एक पाहणार आहोत. तर ऍक्च्युली आपण ज्यावेळी स्प्राइटला मूव्ह करतो, जसे मूव्ह 10 steps, टर्न, मूव्ह अगेन टर्न. ओके, तर आपण इथे या ब्लॉक्स वरती क्लिक करतो, राईट. त्यावेळी या माऊसची ऍक्शन तुम्हाला दिसते. तर त्याऐवजी आपण फ्लॅग क्लिक करू शकतो, जसे की इव्हेंट मध्ये वेन फ्लॅग क्लिक्ड म्हणजे ज्यावेळी हा फ्लॅग क्लिक होईल, पाहू आपण, त्यावेळी हा स्प्राइट असा मूव्ह होईल. ओके, तर अशा पद्धतीने हा फ्लॅग आपण कोणताही प्रोग्राम चालू करण्यासाठी करतो. नेक्स्ट आहे वेन की प्रेस्ड. तर आता समजा मी एक दुसरा स्प्राइट घेते. आपण एक बॉल घेऊ. ओके, तर या बॉलला आपण जर अप डाऊन मूव्ह करायचं असेल तर आपण काय करू शकतो, तर इथे वेन स्पेस म्हणजे स्पेस बार की, किंवा इथे तुम्ही पाहू शकता तुमच्या कीबोर्डच्या सगळ्या कीज इथे दिसतील, ऑलमोस्ट सगळ्या. अप ॲरो की, डाऊन ॲरो की पण आहे. आता समजा जर मला अप ॲरो की करायची असेल तर ज्यावेळी मला हे आउटपुट पाहिजे की मी अप ॲरो की प्रेस केल्यानंतर आपला जो हा बॉल आहे तो वरती जाईल, आणि ज्यावेळी मी डाऊन ॲरो की प्रेस करेन त्यावेळी बॉल डाऊन येईल. ओके, तर हे कसं होईल, तर यासाठी आपण मोशन ब्लॉक्स पाहिलेले आहेत. ओके, तर मोशन ब्लॉक्स मध्ये आपण पाहू इथे एक्स अँड वाय ऍक्सिस आहेत. ऑलरेडी मी सांगितलेलं की एक्स ऍक्सिस हा हॉरिझॉन्टल ऍक्सिस असतो आणि वाय हा व्हर्टिकल असतो. तर आपल्याला जर हा बॉल वरती अप साइडला मूव्ह करायचा असेल तर आपण कोणता ऍक्सिस चेंज करणार, एक्स ऍक्सिस की वाय ऍक्सिस? बरोबर, आपण वाय ऍक्सिस चेंज करणार. तर इथे आपण हा ब्लॉक यूज करू, चेंज वाय बाय 10. ओके, तर मी आता अप ॲरो
मी तुम्हाला ऑन स्क्रीन कीबोर्ड घेऊन दाखवते. तर हा आहे अप ॲरो. हा अप ॲरो तुम्हाला कीबोर्ड वरून प्रेस करायचे आहे. ओके, पाहूया. तर तुम्ही पाहू शकता की मी अप ॲरो की प्रेस करते आणि आपला बॉल वरती जातोय. तसेच जर खाली आणायचा असेल त्यावेळी मी इव्हेंट्स मध्ये डाऊन ॲरो यूज करेन आणि मोशन मधून चेंज y बाय -10 करेन. ओके, सो डाऊन, अप, डाऊन, अप. ओके, तर आता नेक्स्ट समजा साइड ॲरो करायचा असेल, राईट ॲरो आणि लेफ्ट ॲरो. तर आपल्याला x ची व्हॅल्यू चेंज करावी लागेल. मोशन चेंज x बाय, याला डुप्लिकेट बनवू शकतो आपण. लेफ्ट मध्ये -10 येईल आणि राईट मध्ये +10. पाहू तर आपण या 4 ऍक्शन्स. अप ॲरो, डाऊन ॲरो, राईट, देन लेफ्ट. ओके, तर आपण ज्यावेळी गेम डेव्हलप करतो त्यावेळी आपल्याला या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. तर आता नेक्स्ट आपण इव्हेंट पाहू. वेन दिस स्प्राइट क्लिक्ड. ओके, तर यासाठी वेन धिस स्प्राइट म्हणजे हा जो ऍक्टिव्ह स्प्राइट आहे, जर हा क्लिक केला तर तुम्हाला नेक्स्ट काय ऍक्शन करवायची. ओके, तर हे मी साईडला ठेवते. जोपर्यंत कोणत्याही ब्लॉकशी कनेक्टेड नसेल तर तुम्ही हे जे पूर्ण ऍक्शन बघू शकत नाही. जर अप ॲरो आहे तर अप ॲरो नंतर जे कनेक्टेड ब्लॉक्स आहेत तेच ब्लॉक्स एक्झिक्यूट होतात. ओके, तर वेन दिस स्प्राइट क्लिक, तर इथे आपण साऊंड एक ऍड करू. बास्केटबॉल बाउन्स हा जो साऊंड आहे तो आपल्याला ऐकू येतो. ओके, तर अशा प्रकारे साऊंड तुम्ही पाहू शकता. जसे इथे अनेक स्प्राइट मी क्लिक करते आणि याला आपण साऊंड रेकॉर्ड करून ऍड करू. हे लेट्स प्ले फुटबॉल. प्ले करू. हे लेट्स प्ले फुटबॉल. सेव्ह. तर हा साऊंड याला ऍड करू आणि इव्हेंट मध्ये वेन दिस स्प्राइट क्लिक करू. तर ज्यावेळी मी या ॲबी स्प्राइटला क्लिक करेन, हे लेट्स प्ले फुटबॉल, त्यावेळी हा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. ओके, तर अशा प्रकारे आपण इव्हेंट्सनी भरपूर ऍक्शन्स करू शकतो. देन नेक्स्ट आहे वेन बॅकड्रॉप स्विचेस टू. तर इथे बॅकड्रॉप मध्ये
मी एक बॅकड्रॉप ऍड करते. सपोज बास्केटबॉल. ओके. आणि पहिल्यांदा आपली बॅकड्रॉप ही व्हाईट असू दे. देन आपण इथे हा ऑप्शन देऊ. वेन बॅकड्रॉप स्विचेस टू बास्केटबॉल 1, सॉरी, हा आपण ॲबी मध्ये देऊ. स्विचेस टू बास्केटबॉल 1. देन इथे आपण लुक्स मध्ये जाऊन से बोलू. आय लव्ह बास्केटबॉल. ओके. पाहूया तर त्यासाठी आता आपल्याला बॅकड्रॉप कुठेतरी स्विच केली पाहिजे. ओके. बॅकड्रॉप जर चेंज झाली तर इथे आपण हे करू शकतो. तर त्यासाठी फर्स्ट आपण लुक्स मध्ये जाऊन, तुम्ही कोणत्याही स्प्राइट मध्ये ऍड करू शकता. तर लुक्स मध्ये आपण स्विच बॅकड्रॉप टू नेक्स्ट बॅकड्रॉप. ओके. आणि इव्हेंट मध्ये आपण देऊ वेन फ्लॅग क्लिक्ड. तर ज्यावेळी हा फ्लॅग क्लिक होईल त्यावेळी बॅकड्रॉप चेंज होईल आणि बॅकड्रॉप चेंज झाल्यानंतर इथे ॲबी कडून आय लव्ह बास्केटबॉल असं आपल्याला मेसेज मिळेल. ओके. पाहूया तुम्ही पाहिलं असेल जसं मी फ्लॅग क्लिक केला तसा बॅकड्रॉप चेंज झालं आणि त्यानंतर आपल्याला हा मेसेज मिळाला. ओके. तर अशा पद्धतीने आपण बरेचसे इव्हेंट्स करू शकतो. आता नेक्स्ट आहे वेन आय रिसीव्ह. मी नंतर दाखवते. पहिल्यांदा आपण हा ब्लॉक मी परत घेतला आणि इथे आपण ब्रॉडकास्ट मेसेजचा उपयोग करू. ब्रॉडकास्ट मेसेज म्हणजे ती हा मेसेज सगळ्यांना देते. ओके. आणि इथे आपण पाहू या मेसेजचं नाव आपण चेंज करू. सपोज मी एंट्री नाव दिलं. ओके. देन या बॉलच्या जागी आपण अनेक स्प्राइट घेऊ. सपोज एव्हरी फ्लिप करू. ओके. देन ज्यावेळी ॲबी म्हणेल की आय लव्ह बास्केटबॉल, देन एव्हरी म्हणेल ओके लेट्स प्ले. देन वेन आय रिसीव्ह दिस मेसेज मीन्स ज्यावेळी मला हा मेसेज मिळेल, मला म्हणजे ॲव्हरीला, या ॲव्हरीसाठी आपल्याला हा स्प्राइट ऍक्टिव्ह ठेवावा लागेल. त्यावेळी मी काय बोलेन, लेट्स प्ले. ओके. तर पाहूया. त्याआधी आपल्याला बॅकड्रॉप चेंज करून ठेवायची. ओके. देन इथे आपण स्विच बॅकड्रॉप नाही केलं. सो इव्हेंट्स, देन लुक्स,
नेक्स्ट बॅकड्रॉप आता येईल. ओके, तर अशा पद्धतीने हे आपण जस्ट छोटे मोठे ॲनिमेशन बनवू शकतो. ओके, तर मग आज आपण काय शिकलो? आज आपण पाहिलं की आपण साऊंड्स कसे ऍड करू शकतो. आपण ऑलरेडी लास्ट सेशनमध्ये साऊंड्स पाहिलेले आणि या सेशनमध्ये आपण साऊंड्सचा प्रिव्ह्यू बघितला. तसेच आपण पाहिले की कसे आपण छोटे मेसेजेस ब्रॉडकास्ट करू शकतो आणि बॅकड्रॉप चेंज करू शकतो. तसेच आपण इव्हेंट्स वेगवेगळे पाहिले, जसं फ्लॅग क्लिक करण्याचा इव्हेंट किंवा एरो कीज क्लिक करण्याचा इव्हेंट. ओके, तर असे बरेचसे इव्हेंट वापरून आपण कोणतीही स्टोरी किंवा गेम खूप सोप्या पद्धतीने बनवू शकतो. तर इथपर्यंत आपण कोणकोणते ब्लॉक्स पाहिले? मोशन ब्लॉक्स पाहिले, लुक्स, इव्हेंट, साऊंड. ओके, तर हे ब्लॉक्स ऑलरेडी आपण पाहिलेले आहेत. तर तुम्ही सेशन्स पहा आणि सेशन्स पाहून तुम्ही प्रत्येक ब्लॉकची प्रॅक्टिस करा आणि स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरून काहीतरी गेम किंवा कोणतेही ॲनिमेशन तुम्ही बनवा. म्हणजे जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, थँक यू. हॅव अ नाईस डे.